मानला जातो आणि जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन करावं। शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की। अफजल खान ज्यावेळेस तुळजापुरामध्ये आला आणि तुळजाभवानीचं मंदिर पाडलं की तुळजाभवानी छत्रपती शिवाजी राजांच्या स्वप्नामध्ये राजे स्वप्न पाहतायत राजाच्या स्वप्नामध्ये तुळजाभवानी कवड्याच्या माळेवरनं हात फिरवला, जगदंब म्हणून शब्द बाहेर पडली, राजांना जाग आली। जिजाऊ मासाहेबांच्या समोर राजाने स्वप्न सांगितलं, प्रतिज्ञा केली, आऊसाहेब सारी सृष्टी भगवान प्रभू रामचंद्राला ओळखते, रावणाचा वध केला म्हणून, सारी सृष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ओळखते, कंसाचा वध केला म्हणून, सारी सृष्टी भगवान नृसिंह परमात्म्याला ओळखते, हिरण्यकश्यपूचा वध केला म्हणून, त्याच पद्धतीने सारी सृष्टी मला ओळखेल, जिजाऊ पुत्र शिवबा फक्त अफजल खानाचा वध केला म्हणून। आणि त्या भगवान शंकराने त्या तुळजाभवानीने आम्हाला आशीर्वाद दिला आणि ते आमच्या स्वप्नामध्ये प्रगट झाली। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, तुळजाभवानी छत्रपती शिवाजी राजांना प्रसन्न झाली, प्रगट झाली आणि छत्रपती शिवाजी राजे सहीबाई 5 सप्टेंबर 1659 ला जगातून निघून गेल्या। संभाजी राजांचं वय फक्त 2.25 वर्षाचं होतं। विचार करा, स्वतःच्या पत्नीचा विचार नाही केला, शरीराचा विचार नाही केला। अफजल खानाच्या भेटीसाठी महाराज गेले 10 ऑक्टोबर 1659 ला। वेळ कमी असल्यामुळे लवकरच महाराजांनी अफजल खान मारला। अफजल खानाचा गोंधळा काढला आणि 1660 ला पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी राजे कैद झाले आणि लवकरच महाराज सुटले। 6 महिन्याच्या नंतर 12 जुलै 1660 ला रात्री 10 वाजता महाराज सुटले। घोडखिंडीमध्ये पालखी आली, शिवा काशींना सिद्धीपासून पकडलं, सिद्धीवानच्या समोर नेलं, शिवा काशींचा वध केला, मृत्यू झाला आणि बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी राजांना बोलतात, राजा तुम्ही विशाळगड जवळ जाणं ही खिंड मी राखतो। बाजीच्या अंगावरती एक जागा अशी राहिली होती का ज्या ठिकाणी तलवारीचा वार झाला नव्हता आणि बाजी प्रभू देशपांडे या सिद्धी मसूदला बोलत होते, हे सिद्धी मसूद, या महाराष्ट्रात जन्माला आलेली आम्ही मराठ्याची लेकरं आहोत, हिंदूची लेकरं आहोत, या मातृभूमीच्या रक्षणासाठी हा बाजी प्रभू रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मरणात नाही रे, कुणाला घालतोच रे मरणाची भीती। मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला, सांगून गेला कोणी मराठा शाहीर अवघ्या विश्वाला, सांगून गेला कोणी मराठा शाहीर अवघ्या विश्वाला, सांगून गेला। कोणाला घालतो ते मरणाची भीती आणि बाजी प्रभू देशपांडे सांगू लागले, हे सिद्धी मसूद, अंधाराला घाबरत नाही, आम्हालाची जात आहे, मोडेल पण वाटून हिंदूची जात आहे। हे सिद्धी मसूद ऐक, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी बघत नसतो, कधीच आम्ही किती कुणाची जागीरदारी, भगव्यासमोर महाराष्ट्रात मराठीचा घात आहे, मोडेल पण वाटून हिंदूची जात आहे। बाजीच्या अंगावरती एक जागा अशी राहिली नव्हती का ज्या ठिकाणी तलवारीचा वार झाला नव्हता। 26/11 मुंबईतून कधी निघाले, पाकिस्तान मधून कधी निघाले, मुंबईमध्ये कधी घुसले कळाल नाही, पण मराठ्यांच्या पोराने छातीचा कोट केला। अशोक कामटे असतील, विजय साळसकर असतील, तुकारामजी उंबाळे असतील, अरे कसबाच्या गोळ्या पोटात घुसत होत्या पण त्या कसबाला सोडलं नाही आमच्या तुकारामजी उंबाळे साहेबांनी। अरे कधीतरी त्यांची आठवण करत जा, कोणासाठी मेली ही माणसं, आपल्या मातृभूमीसाठी। अरे ज्यावेळेस त्यांच्या शरीरातून प्राण जात असतील त्यावेळेस त्यांचे काय विचार असतील, हे वतन, ही राष्ट्रदेवता आजपर्यंत आम्ही सांभाळली, आता हे वतन तुम्हाला सांभाळायचं, कर चले हम फिदा, जाने जाने साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिला सर्व संसार, सोडिले सुखी घरदार, ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले। आणि ते बाजी प्रभू सांगू लागले, आम्ही
मराठे कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी जर आमच्या वाटेला जात असेल तर त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेला परतत नाही. पण एका बाजूला बाजीप्रभू देशपांडे शिवाजीराजे सुटावे मरत होते आणि दुसऱ्या बाजूला विशाळगडाच्या पायथ्याला सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पानवणीकर छत्रपती शिवाजी महाराज क्षितिजवारच्या हातात सापडल्या जावेत म्हणून मरत होते. काय दुर्दैव सूचना हो. आमच्याच माणसाला आमच्या माणसाचं महत्व कधी कळालं नाही. अनेक जणांनी या मातृभूमीसाठी बलिदान दिलं. 13 जुलै 1607 ला माझ्या बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांधव या मातृभूमीसाठी बलिदान दिलं. 4 फेब्रुवारी 1670 ला तानाजी मालुसरे गड आला पण कोंढाणा गेला. 4 फेब्रुवारी 1670 ला महाराज गेले, तानाजी मालुसरे गेले. स्वतःच्या लेकराचं लगीन सोडून आनंदाने मातृभूमीसाठी बलिदान दिलं. कधीतरी ते आमचं चरित्र आठवावं. स्मरण ठेवा, स्मरण ठेवा तानाजीचं, स्मरण आठवा संभाजीचं. ते तानाजी मालुसरे ते संभाजी राजे कधीतरी डोळ्यासमोर आला. 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावरती संभाजी राजाचा जन्म होतो आणि 11 मार्च 1689 संभाजी राजांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. 32 वर्ष संभाजी राजे आपल्या जिवंत होते. आज छावा चित्रपट आला आणि तो छावा आम्ही पाहिल्याच्या नंतर आमचं 5 वर्षाचं 7 वर्षाचं पोरग माझ्या शंभू बाळाला पडद्यावरती पाहतं आणि ढाय मोकळून ढासा आईच्या कुशीत फिरत. आई, माझ्या शंभू राजाची या मोगलाने किती हाल केले का आई. आरती परशा दाखवून आपल्या पोरांना सैराट करण्यापेक्षा, पुष्पा दाखवून झुकेंगे नाही साला म्हणण्यापेक्षा छावा दाखवून या धर्मासाठी कसं मरावं लागतं हे आपल्या पोरांना शिकवा. त्याची गरज आहे या मातृभूमीला. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 42 दिवस संभाजी राजाने औरंगजेबाचा वनवा सोसला. सज्जना हो, डोळे काढले, जीभ कापली, पायाची बोटं तोडली, गुडघ्यापासून पाय तोडले, अंगावरची कातडी सोलून काढली, अंगावरती मिठाचं पाणी टाकलं. किती यातना सोसल्या संभाजी राजांनी. तो औरंगजेब संभाजी राजाकडे बघायचा, म्हणायचा माझ्या पोटी का नाही असं एखादा संभाजी जन्माला. पापी औरंगजेबा, स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा, स्वतःच्या भावाला मारणारा, तुझ्या पोटी संभाजी राजे कशी जन्माला येतील. संभाजी राजे जन्माला येतील महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पवित्र कुशीत. तुझ्या पोटी कसे संभाजी राजे जन्माला येतील. आणि कवींनी संभाजी राजांचं वर्णन करावं. देश धर्म पर धम्मनी, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महान पराक्रमी बड़ा प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई तो क्या हुआ, राष्ट्रपति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, ये मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं. जीवा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है. संभाजी राजे औरंगजेबाला सांगतात, आमच्याच माणसाने आमच्याशी गद्दारी केली नाही तर याच मातीत तुला गाडलं असतं. मुडके उडवले तरी चालेल, मान कोणापुढे झुकणार नाही, डोळे काढले तरी चालेल, नजर कोणापुढे वाकणार नाही, जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही, हात तोडले तरी चालेल, हात कोणापुढे जोडणार नाही, पाय तोडले तरी चालेल, आधार कोणाचा घेणार नाही. गर्व नाही, स्वाभिमान आहे या मातीला, मर्द मराठा म्हणतात या जातीला. आम्ही वाकणार आणि झुकणार फक्त शिवछत्रपतीच्या चरणाला.